श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 277। नारोबाची भेट। नारोबा कारंजाडेला गेले। साम कोसाची भेट झाली। तिने नारोबाला आंघोळ घातली, जेवले, मग रात्री बसले असताना साम कोसाला विचारल्या, हा आई, हल्ली आबाईसाचा नागदेव कोठे आहे? ऐसे ऐकायला येत नाही. ती म्हणाली, श्री चांगदेव राऊळ सर्वज्ञांजवळ राहिला आहे. आणि सर्वज्ञांचे नाव ऐकल्यावर नारोबाला अकृत्रिम आनंदाचा संचार झाला. नारोबांनी विचारले, ते कोणत्या ठिकाणी आहेत? ते घाटावर मठ पिंपरीला आहेत असे ऐकण्यात आले. नारोबा तसेच निघाले. अहोरात्र चालत सर्वज्ञांच्या दर्शनाला आले. सर्वज्ञांना सकाळचा पूजा वसर झाल्यानंतर सर्वज्ञ वसरीत देवळात जाताना डाव्या बाजूला आसनावर बसलेले होते. तेव्हा नारोबा आले, सर्वज्ञांना पाहिले आणि सर्वज्ञांना दंडोते घातले, श्रीचरणा लागले. मग सर्वज्ञांजवळ बसले. सर्वज्ञांनी भट्टोबासांना विचारले, वानऱ्या, हे तुमचे कोणी नातेवाईक आहेत का? भट्टोबास ओळखत नव्हते. हे कोण बरे? सर्वज्ञ म्हणाले, कोण आहेत विचारा. मग भट्टोबासांनी विचारले, तू कोठून येत आहेस? मी धाराशिवहून येत आहे. तुझ्या आई वडिलांचे नाव काय? वडिलांचे नाव वामन नायक, आईचे नाव येलाईसा. भट्टोबास म्हणाले, हा माझा मावस भाऊ. भट्टोबास नारोबाला म्हणाले, उठ, मला श्रेमालिंगन दे. नारोबांनी श्रेमालिंगन दिले. मग सर्वज्ञ म्हणाले, यांचे पाय धुवा, काटे काढा, बाईसाला सांगून जेवू घाला. मग भट्टोबासांनी पाय धुतले, काटे काढले, बाईसाला सांगून जेवू घातले. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।